हेरवाडने फुंकले आंदोलनाचे रणशिंग, न्यायासाठी शाळा बंद, गाव बंद आणि पोलीस ठाण्यावर ठिय्या। हेरवाड हायस्कूलमधील शिक्षक अजित दिवटे यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करीत हेरवाडच्या ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी मागण्या मांडल्या। आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करावी, पैशाचे आमिष दाखवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना सह आरोपी करावे, त्यांची बदली करावी, संस्थेच्या चालकालाही सह आरोपी करण्यात यावे, शाळेवरील विद्यमान व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, स्वतंत्र सल्लागार समिती नेमून त्यात सरपंचांना पदसिद्ध सदस्य करावे, शाळेतील प्रत्येक वर्गात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सोमवारपासून शाळा बेमुदत बंद ठेवून गाव एकदिवसीय बंद पाळावा, गावातून निषेध मोर्चा काढून आरोपीला अटक होईपर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे या गावचे व्यक्ती जाहीर करण्यात आले। गावसभेत आरोपी शिक्षक अजित दिवटे यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। पीडित कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव ठामपणे उभे असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या सभेत सरपंच रेखा जाधव, उपसरपंच प्रमोद माळगे, सुकुमार उर्फ पिंटू पाटील हुकिरे, स्वाभिमानीचे बंडू पाटील, बंडू बरगाले, शिवसेनेचे आसिफ विजापुरे, विशाल जाधव, बाबासाहेब देवाजे, विजय कट्टी, धनाजी सौदे, श्रीहरी माने, मनसेचे अमृत चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK न्यूज कुरुंदवाड। आज सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये त्या आरोपी शिक्षकाचा गावाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। त्याच पद्धतीनं जे दोषी आहेत, शिक्षकाला मदत करणारे, त्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी या ठिकाणी सर्व मीटिंगमध्ये झालेली आहे। त्याच पद्धतीनं काही शिक्षक पैसे मिटवण्याच्या पैसे देऊन पालकांना पैशाचा आमिष दाखवून मिटवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी आहे। आणि संस्था चालक अजून आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामस्थांना ज्यांनी मागणी केली होती त्यांनी अजूनपर्यंत भेटायला आलेले नाहीत, पीडित कुटुंबाला भेटलेले नाहीत। संस्थेचे सचिव ग्रामपंचायतला येऊन भेटून फक्त सांगून गेलेत, आम्ही कायदेशीर वकिलांच्या सल्ल्यानं त्यांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी जे जे करता येईल त्याला आरोपी म्हणून निलंबन, बडतर्फ ज्या काही कारवाई करता येईल ते आम्ही करू असं सांगून गेले। एवढे सांगून स्वतःची बाजू डावलून टाकली। आता आम्ही ग्रामपंचायतीने काय निर्णय घेतले? सोमवारी गाव बंद, शाळा बंद आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि संध्याकाळी 6 वाजता मूक मोर्चाचं आयोजन आमच्या गावामध्ये सोमवारीच करणार आहोत।